श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी चित्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आज आहे गुरुवार, त्यासोबतच आज गुरुपुष्यामृत योग आहे. अतिशय शुभ असा हा योग आहे, अमृत योग आहे आणि त्यामुळे ह्या योगाचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असतो. आता हा फायदा कसा करून घेता येईल तर बघा, असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगावर आपण सोनं खरेदी करायला हवं, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही. पण हे बघा, सोन्यापेक्षा देखील काही असे अलंकार असतात जे खूप मौल्यवान असतात आणि जे स्वतः स्वामींना प्रिय असतात. त्यासोबतच हे अलंकार आपल्याला फक्त स्वामीच देऊ शकतात आणि स्वामींनी ते आपल्या प्रत्येक भक्ताला दिलेले असतात. पण तरीही त्या भक्ताला कधी कधी त्या अलंकारांची आठवण राहत नाही, त्यांना त्या अलंकारांचा विसर पडून जातो आणि म्हणून पुन्हा पुन्हा स्वामींना त्या गोष्टींची आठवणही करून द्यावी लागते. आजचा हा स्वामी संदेश त्या गोष्टींची आठवण करून देणाराच आहे. त्यामुळे ह्या गुरुपुष्यामृत योगावर सोन्यापेक्षाही आणि मोत्यांपेक्षाही मौल्यवान असे अलंकार आपण जाणून घेऊया आणि ते आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, सोन्या आणि मोत्यांच्या अलंकारापेक्षा जर आपण हे 4 अलंकार आपल्या जवळ बाळगले तर आपलं आयुष्य हे मौल्यवान होणार आहे आणि त्याची किंमत कशाशीही होऊ शकणार नाही, त्याची तोड कशालाच येणार नाही, त्याची सर कुणालाही येणार नाही. तर असे कुठले अलंकार आहे जे स्वामींनी आपल्याला प्रदान केले आहे ते जाणून घेऊया. स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात, अरे आम्ही आमच्या भक्तांना वैचारिक 4 अमूल्य अशी रत्ने दिली आहेत, ज्याची तोड कशालाच नाही. आणि अशा वैचारिक अलंकारांना ज्यांनी परिधान केलेले असते त्याची सर कुणालाही येत नाही. सोन्या मोत्यांच्या अलंकारालाही त्याची सर येत नाही. आणि ह्या वैचारिक अलंकारांचा एक फायदा असा देखील होतो की ते चोरीला जात नाही आणि गेलीच समजा चोरीला तर ज्याने ते चोरले आहे त्याचा तर फायदा होतोच, पण ज्याचे ते चोरीला गेले आहे त्याचा तर दुपटीने फायदा होतो. आणि म्हणूनच असे अलंकार आमच्या भक्तांजवळ असणं खूप गरजेचं आहे. त्यातील पहिला अलंकार आहे माफी. आता माफी फक्त 2 अक्षरांचा शब्द, एवढासा शब्द, परंतु त्यामध्ये जीवनाचं सार लपलेलं आहे. आपल्याकडे जर माफ करण्याची वृत्ती असेल तर अशी व्यक्ती नेहमी स्वामींच्या जवळ असते, आमच्या चरणांजवळ असते. आणि म्हणूनच तुम्ही माफ करायला शिका. ठीक आहे, येतात आयुष्यात प्रसंग, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं आणि त्या गोष्टी आपल्याला मनाला इतक्या लागतात की पुन्हा त्या व्यक्तीचं आपल्याला तोंडही बघावंसं वाटत नाही. पुन्हा त्या व्यक्तीचा विचार जरी केला तरीही आपल्या अंगामध्ये फक्त आणि फक्त द्वेषाची भावना संचारते. आणि म्हणूनच ही द्वेषाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ नये, त्यामुळे आपण माफ करायला शिकायला हवं. कारण जेव्हा आपण समोरच्याला माफ करायला शिकतो तेव्हाच त्या क्षणाला आपल्या मनातील द्वेषाची भावना नाहीसी होते. आणि जेव्हा मनातील द्वेषाची भावना नाहीसी होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण पुढचं पाऊल टाकू शकतो. त्यामुळे माफ करायला शिका. समोरची व्यक्ती जर माफी मागत असेल तर सरळ सरळ मनाने तिला माफ करा. पण नसेल ती माफी मागत तरीही स्वतःच्या मनाला समजवा की आता मी माझ्या परीने मी त्या व्यक्तीला माफ केलं आहे, ठीक आहे, आता मी त्या गोष्टींचा विचार करणार नाही, असं म्हणा आणि पुढे चला. नक्कीच स्वामी महाराज तुमची पाठ कधीही सोडणार नाही. कारण आपण जेव्हा दुसऱ्यांना माफ करतो तेव्हा आपलं अंतर्मन स्वच्छ होत असतं आणि जेव्हा अंतर्मन स्वच्छ होत असतं त्या ठिकाणी स्वामी महाराज स्वतः विराजमान होत असतात. म्हणून माफ करायला शिकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा जो अलंकार आहे तो म्हणजे विसरायला शिका. काही गोष्टी विसरणं फार अवघड आहे. आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की ज्या कितीही ठरवलं तरीही आपण विसरू शकत नाही, परंतु प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट साध्य होते असं म्हटलं जातं आणि तसं प्रयत्न केला तर त्याची प्रचिती देखील येते. म्हणून विसरून जायला शिका. कडू गोड आठवणी विसरून जायला शिका. सुखादुःखाच्या गोष्टी विसरून जायला शिका. आज तुम्हाला कोण काय म्हणालं, काल काय म्हणालं होतं हे देखील त्याच क्षणाला विसरून जायला शिका. कारण सुखाचा प्रसंग जर तुम्ही लक्षात ठेवला तर पुढे दुःख आलं तर ते पेलण्याची ताकद तुम्हाला येणार नाही, किंवा तुम्ही जर दुःखामध्ये अडकून पडला तर सुख काय आहे तेही तुम्हाला अनुभवता येणार नाही. म्हणून सुख असू द्या किंवा दुःख, ते त्याच ठिकाणी विसरून जायला शिका आणि पुढे जायला शिका. जेव्हा तुम्ही पुढच्या पानावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही ते स्वच्छ मनाने लिहू शकतात, पण ते केव्हा, जेव्हा तुम्ही तुमचं मागचं पान सारखं उलटून बघणार नाही तेव्हा. त्यामुळे तुमची जी डायरी आहे ती
चांगल्या पद्धतीने चांगल्या विचारांनी भरायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी विसरून जायला शिकणं भाग आहे. आणि अशी व्यक्ती नेहमी आमच्या स्मरणात राहते आणि आमच्या अशा भक्ताला आम्ही नेहमी एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर स्वामी म्हणतात की तिसरा अलंकार तो असा आहे की कठोर परिश्रम करायला शिका आणि परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं होतं की आपल्याला अपयश आलं ना तर आपण देवावर बोट उचलतो, परंतु आपल्या पदरी यश पडलं तर आपण म्हणतो ती माझी मेहनत होती, मी कष्ट केले म्हणून झालं आहे, माझी शारीरिक मानसिक ताकद मी त्या ठिकाणी लावली आहे. पण अरे, जी तू ताकद लावली आहे ती देखील त्या भगवंताने दिलेली आहे. जिथे तुझे परिश्रम आहे तिथे त्या परिश्रमाला साथ देण्याचं काम मात्र त्या भगवंताने केलेलं आहे. म्हणून परिश्रमाचं फळ तर तुला मिळणारच आहे. परिश्रम कोणालाही चुकले नाही, परंतु त्या परिश्रमांना साथ मिळाली आहे ती भगवंताची मिळाली आहे, याचा कधीही विसर पडू देऊ नये. त्यासोबतच चुकलं काही आयुष्यामध्ये वाईट प्रसंग आले, अपयश पदरी पडलं तर लगेच परमेश्वराकडे बोट दाखवू नका, कारण परमेश्वर कधीही कर्मांमध्ये हस्तक्षेप करत नाही. एखादा वाईट प्रसंग आपल्या बाबतीत घडत आहे तर नक्कीच आपल्या कर्माचं ते फळ आहे हे समजावं आणि पुढे चालावं. परंतु तो परमेश्वर ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तो कधीही कुणालाही नाराज करत नाही. ती वेळ निघून जाणार आहे, परंतु तो परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका आणि कठोर परिश्रम करायला शिका. ह्या दोन गोष्टी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी असाध्य गोष्टी देखील शक्य होत असतात. त्यानंतरचा चौथा अलंकार जो आहे तो असा की स्वामी प्रत्येकाला सांगतात की तुम्ही वैराग्य नेहमी लक्षात ठेवा. आता वैराग्य म्हणजे काय, तर तुम्ही संसार सोडून द्या, मुलं बाळं सोडून द्या, सगळं काही स्वप्न सोडून द्या आणि माझा ध्यास घ्या, माझं नाव घ्या असा त्याचा अर्थ नाही. तुम्ही संसार करा, तुमची हौसमौस करा, तुम्हाला हवं नको ते सगळं करा, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जन्माला आला आहात तसा तुमच्या पदरी मृत्यू देखील पडणार आहे. मृत्यू हे शेवटचं सत्य आहे आणि ते प्रत्येकाला स्वीकारावंच लागतं. त्यामुळे हे जीवन जगत असताना, हौसमौस करत असताना, काही नवीन वस्तू खरेदी करत असताना, नवीन नाती-गोती जमा करत असताना, नवीन नाती जुळवत असताना थोडंसं अलिप्त राहायला शिका, कारण हे सगळं एक दिवस आपल्याला इथेच सोडून द्यायचं आहे. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, कारण आपण त्या मोहामध्ये अडकत जातो आणि ह्या मोहामध्ये आपण जेव्हा अडकतो तेव्हा त्यातून बाहेर पडणं आपल्यासाठी खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे सगळ्या काही गोष्टी करा, सगळे प्रयत्न करा, सगळ्या काही जबाबदाऱ्या पार पाडा, परंतु वैराग्य नेहमी मनात ठेवा की कधीतरी आपल्याला हे सोडावं लागणार आहे. आणि हे सोडल्यानंतर आपल्यासोबत जे राहणार आहे ते फक्त आपले कर्म राहणार आहे आणि आपला परमेश्वर राहणार आहे, कारण स्वतः परमेश्वर आत्म्याच्या रूपामध्ये आपल्यामध्ये वास करत असतात. अरे, जसं आपण जुने कपडे, जुने झालेले वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, तसंच आपल्या आत्म्याचं आहे. एकदा की आपलं शरीर जुनं झालं की तो आत्मा नवीन शरीर शोधतो. जुनं जे शरीर आहे ते मृत होऊन जातं, त्याचा काहीही अर्थ उरत नाही. आणि तसंच जन्म आणि मरणाच्या या मधल्या काळामध्ये आपल्याला भरभरून जगायचंच असतं. त्या जगण्यासाठी आपल्याला धडपडही करायची असते, पण ती धडपड करत असताना परमेश्वराची आठवण ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की आता मी लहान आहे, आता कुठे देवदेव करू, आता माझं अभ्यासाचं वय आहे, आता मी तरुण झालोय, आता कुठे देवदेव करू, माझं तर हे मजा मारण्याचं वय आहे. आता त्यानंतर आपण म्हणतो की मी तर मध्यम वयीन, माझ्या मागे माझा संसार आहे, मुलं बाळा आहे, बायको आहे, कुटुंब आहे, आता कुठे देवदेव करू, जबाबदाऱ्या आहे. आता जेव्हा आपण म्हातारपण आपलं होतं तेव्हा आपण म्हणतो माझे नातवंड आहे, त्यांना खेळवायचं सोडून मी कुठे देवदेव करू, आणि असं म्हणता म्हणता एक दिवस आपलं आयुष्य संपून जातं. परंतु त्या देवाची आठवण मात्र आपल्याला काहीही येत नाही. पण हा जन्म आपल्याला मिळालेला आहे तर नक्कीच त्या परमेश्वराची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की आपल्याला हा 84 लक्ष योनीतून जन्म मिळाला आहे मनुष्याचा, तर या मनुष्याच्या जन्मामध्ये आपण देवाचं नाव घ्यावं, जेणेकरून त्यानंतरचा काळ आपल्याला देवासोबतच घालवता येईल. तर स्वामी भक्त हो, असा हा स्वामी संदेश होता. या स्वामी संदेशमध्ये जे 4 अलंकार सांगितलेले आहे ते खरंच खूप महत्त्वाचे आहे आणि त्याची शिकवण अशीच आहे की आपण हे जीवन जगत असताना आपल्याला परमेश्वराला विसरायचं नाही. रोज थोडा वेळ का होईना त्या परमेश्वराची आठवण काढायची आहे आणि म्हणायचं आहे की आज तू आहे म्हणून आम्ही आहोत, तुझं आमच्यावर लक्ष आहे आणि म्हणूनच आम्ही सुखात जगत आहोत. असं म्हटलं तरीही आपले स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होत असतात. स्वामी भक्त हो, स्वामी संदेश कसा वाटला, हे अलंकार तुमच्याकडे नक्कीच असावे अशी तुमचीही जर इच्छा असेल तर स्वामींचं रोज नामस्मरण करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. धन्यवाद.